आदरणीय अमोलजी जाधव, त्याचसमय त्या ठिकाणी आदरणीय दिनेशजी बदे सर उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दिनेशजी बदे. समीर मॅन ऑफ द मॅच. ऋषी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. ऋषी आपण व्यासपीठावरती या डायरेक्ट. आदरणीय दिनेशजी बदे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. ए मंग्या मंगेश मॅन ऑफ द मॅच. आदरणीय दिनेशजी बदे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय जयवंत ठाकूर सर उपस्थित आहेत. यांचा आता सन्मान करण्याची विनंती. आदरणीय जयवंत ठाकूर. आदरणीय समीर पिरजादे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय सचिनजी ठाकूर या ठिकाणी त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय सचिनजी ठाकूर. उर्वरित 2 बॉल बाकी आहेत षटकाचे. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय आकाशजी कांबळे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आकाशजी कांबळे. 4 चेंडू निर्धाव स्वरूपात आले आणि तदनंतर या 5व्या बॉलवरती हा चौकार येत असताना पाहायला मिळालाय. कुशल गुरव स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला आपण कल्पेश साळुंकेला पाहतोय. पहिलं षटक हर्षलला हाताळत असताना पाहायला मिळतोय. 4 धाबा आहेत. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय विकासजी गावडे सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. विकासजी गावडे. चोरावल्याचे सचिनजी दुले आणि पांडुरंगजी कडाव यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय आकाशजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आकाशजी कांबळे. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय विशालजी आगिवले यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. विशालजी आगिवले. त्याच समेत आदरणीय राजेशजी कराले जावई यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. पहिलं षटक संपलंय. 5 धाबा दाफलकावरती आहेत. त्याच समेत आदरणीय रोहनजी चव्हाण आणि प्रवीणजी ब्रह्मांडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रोहनजी चव्हाण आणि प्रवीणजी ब्रह्मांडे सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. आता तुर्तास या ठिकाणी स्टॉप घेतो. अगदी मॅच फार महत्वाची आहे. आपण मॅच कडे जाऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धाबा दाफलकावरती आहेत. कुशल गुरव स्ट्रायकर एंडला, तर गोलंदाजी मार्कवरती साहिल लोंगले. एक बिग बॅटल. पहिला बॉल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. वेस्ट साईड जास्तीची आहे. काळजी घ्या. पाण्याची आवश्यकता असेल पाणी जाऊ द्यात. पाणी जाऊ द्यात त्वरित मैदानाच्या आतमध्ये. पाणी त्वरित जाऊ द्यात. काळजी घ्या. बॉल एक्झॅक्टली आपण पाहिलं तर हातामधून निसटला होता आणि शरीरावरती ब्रश झालाय. पहिलं षटक हाताळलेलं आपण पाहिलं होतं ते अर्थात हर्षदने, आणि जिथे मात्र पाहायला मिळालं तर 4 धावा आल्या होत्या, 5 धावा आल्या होत्या. या संदीप सर काही सन्मान असतील ते करून घ्या.
श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई आयोजित केलेली दमदार आणि दैदिप्यमान अशी स्पर्धा आदरणीय जनार्दनजी कोळंबे साहेब, रामजी कोळंबे साहेब, JK आणि RK यांच्या माध्यमातून भावी आमदार व सरपंच चषक 2026 तुम्ही पाहत आहात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋषीला देण्यात येतोय, ज्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. रंजनाताई धुळे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. आणि त्यांच्या शेजारी सरपंच पाहायला मिळतात, ज्यांच्या नावाचं आणि कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. 6 धावा धावफलकावरती एक्झॅक्टली बनलेल्या पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती आहेत. बॉल शरीरावरती आला होता. खरं तर या संघाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवलेल्या आहेत. मग अगदी आपण पाहिलं तर रायगडातील अनेक स्पर्धा असतील, ठाण्यामध्ये जाऊन क्रिकेट केलं. शिवशक्ती कडाव आज मात्र या स्पर्धेमध्ये ध्रुवी जिजा बंद शिवशक्ती कडाव या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. रोहा तालुक्यामध्ये हा संघ खेळला, बदलापूरमध्ये खेळला, पनवेल, उरण अनेक ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळतोय. परंतु साहिल लोंगलेची आर्मी ही कमी नाही आहे. फ्रीचा बॉल एक मोठी अपॉर्च्युनिटी राहील कुशलसाठी. यावेळेला फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत. सिंगल निश्चित आली. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन वेगाने कंप्लीट केलंय. फ्रीची अपॉर्च्युनिटी जी ती मिस केली आहे. ISPL मध्ये ज्या खेळाडूने दिल्ली संघासाठी प्रतिनिधित्व केलेलं पाहायला मिळालं. आणि एवढंच नाही तर अनेक मोठ्या स्पर्धा खुल्या गटामध्येही चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालंय. इंडिया कप असेल किंवा अगदी त्याच वेळेला अगदी बिग बॅशचे धमाके असतील, ज्याच्या माध्यमातून नेहमी चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. तो साहिल लोंगले. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील या स्टार्टच्या मधोमध सापडलाय तो कुशल गुरव. 7 बॉल आणि 4 धावांची खेळी इथे संपत असताना पाहायला मिळते. पहिला बॅटर आउट. येस, थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी युवराज अंकुश मुकाशी यांच्याकडून कल्पेश सालुंकेला पारितोषिक लागलं जात आहे. षटकार जर टोकला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. रॉनी मराठे, आपण या आपल्याला त्रिमूर्तींनी पारितोषिक लावलं होतं. पाहुण्यांची रेलचल चालू आहे. आपण या 500 रुपयांचं ते प्राईज होतं. रॉनी मराठे. पहिला विकेट इथे पहिली सफलता प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. साहिल लोंगले खरं तर कोकणामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि ज्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार देणे यावर्षी नोंदवत असताना पाहायला मिळाला आहे. आणि तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अभि देवघरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. संघाचा क्रायसिस मॅन आहे. नेहमी धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. सातत्याने मोठ्या मॅरेथॉन इनिंग त्यानेही केलेल्या पाहायला मिळाल्यात. अनेक संस्मरणीय डाव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हा बॉल दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. अतिरिक्त धाव आली आहे. धावफलकावरती धावा बांधल्या ते एकंदरीत 9. साहिल लोंगले, अभि देवघरे हे बॅटल तितकंसं रंजकता बरं राहणार आहे. कोण कोणावरती किती हावी ठरणार याची चर्चा इथे पाहायला मिळणार आहे. कोणाची होईल सरशी तर कोणाला मिळेल फरशी. त्याही वेळेचा बॉल डाव्या यष्टीवरती पुन्हा तेच पाहायला मिळालंय. कोण बदलतोय सातत्याने. दृष्टिकोन चांगले आहेत. बॅटरला मुभा द्यायची नाहीये. प्रत्येक चेंडू हा तितकासा चांगल्या डाटणीचा टाकण्याचा प्रयत्न झालाय. हा डॉट बॉल आला. शरीराला ब्रश झालेला बॉल पाहायला मिळाला. याच कारणासह हा चेंडू निर्धाव आलाय. साहिल लोंगलेने बॅटल जिंकलेलं पाहायला मिळतं. 10 धावा 9 धावा धावफलकावरती आहेत. अभि देवघरे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची आतली कडा. शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलमध्ये आहे. धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता अभि, परंतु रोखलंय. रन्स आलेल्या नाही आहेत. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. खरं तर याआधीचे षटक जिथे मात्र आपण हर्षदला पाहिलं होतं आणि जिथे मात्र सुरुवात ज्या दर्जाची होत असताना पाहायला मिळाली होती. कारण ज्या एंडने रन्स येतात ना त्या एंडने साहिल लोंगले गोलंदाजी करतोय. स्वतःवरती जिम्मेदारी जबाबदारी घेतली आहे. टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता आहे, दिशादर्शक तारणहार, संघाचा कर्णधार गोलंदाजी करतोय. फुललेंचा बॉल अगदी 4 मुंड्या चित केलाय. कोणतीही मुभा दिलेली नाहीये फलंदाजाला.
9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद. 9 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ध्रुवी जिजा शिवशक्ती कडाव टीम थोडीशी बॅकफूट वरती आहे. लडखडती सुरुवात झाली आहे. याही वेळेचा बॉल मुभा होती. ऑन साइडला हुक केला. धावांना बुक केलाय. रन्स मिळतील त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हॅलो हॅलो. खरं तर हा चौकारा लाभीच्या बॅटमधून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती 1/13. हा शेवटच्या चेंडूवरचा फटका. अनेक स्पर्धा प्रेक्षकांविना झाल्यात, या मी अनुभवल्यात आणि ही सत्य गोष्ट आहे. परंतु RK साहेब, JK साहेब आणि चांदईची स्पर्धा, खास करून गुढीपाडव्याची कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक या स्पर्धेला का म्हणतात? RK साहेबांची स्पर्धा आहे, JK साहेबांची स्पर्धा आहे, चांदईची स्पर्धा आहे म्हणून म्हणत नाही, तर प्रेक्षकांनी या स्पर्धेला तेवढंच उचलून धरलंय. आज मागील 4 रात्रींपासून गर्दी आणि आजची गर्दी तर काही वेगळीच आहेत. आणि आज बाहेरचे संघ नाहीत, आपल्याच तालुक्यातले संघ खेळत आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी जी प्रेक्षकांनी गर्दी केली त्या दर्दी क्रिकेट रसिकांचा RK साहेब, JK साहेब यांच्या वतीनं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 13-1. 13 रन्स ऑन दी बोर्ड. उजव्या शीच्या बाहेर. बॅटची तिकेज आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. एक सॉफ्ट डिसमिसल. आघाडीला आलेला कल्पेश देखील इथे होतोय बाद. 13ला दुसरा फलंदाज आउट. खरं तर दोन्ही संघांचा आपण विचार केला तर ध्रुवी जिजा शिवशक्ती कडाव, रज्जूदादा पवाळे आणि विशुदादा बोराडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दुसऱ्या बाजूला समीरजी लोंगले साहेब आणि डॅनी लोंगले साहेब यांनी पुरस्कृत केलेला SBCC उमरोली आणि ज्यांनी आम्हाला वायफायची सेवा उपलब्ध करून दिले ध्रुव इंटरनेट सर्व्हिसचे रविराज कोंडिलकर साहेब यांचंही देखील इथे आगमन झाले. स्वागत आहे. नुकताच ॲडव्होकेट म्हणण्यापेक्षा शिवशाहीर म्हणावं लागेल, अक्षय तिखंडे यांचं देखील इथे आगमन झालं. आपलंही स्वागत आहे. रंजनाताई धुळे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. उद्या गुढीपाडव्याचा दिवस आहे तरी सुद्धा या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. सुधाकर भाऊ घारे निघाले आणि त्या मात्र इथे आल्या. त्यांचं स्वागत या मंचावरती. मॅच जोराची चालू आहे. कल्पेश साळुंकेची विकेट गेले परंतु इथे आक्रमण करावंच लागेल ते भावेशला आणि त्याच्या साथीला असलेल्या अभि देवगरेला. 13 धावा धावफलकावरती बनल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलाल्यांचा अगदी जिथे मात्र खोलाट पाहायला मिळाला होता. गणेश घारे प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. पिंक पॉइंट यॉर्कर त्याने हाताळल्यात. डॉमिनेट करणारी गोलंदाजी फलंदाजांना इथे पाहायला मिळाली आहे. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले तुमचे बुलंद असायला हवेत. आज तुम्ही कर्जतचा विश्वचषक खेळताय. इथे धावा गोळा करणंच गरजेचं राहणार आहे आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रसिद्धी त्याच वेळेला मिळते ना ज्यावेळेला आपण स्वतःला सिद्ध करतो. गर्दीचे विक्रम मोडीच काढले त्या स्पर्धेने. जितकी स्पर्धेला गर्दी तितकी प्रसिद्धी. फुलाल्यांचा बॉल सॉफ्ट हँडने केला. एक्स्ट्रा कव्हरला साहिल लोंगले डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 2 टेनिस क्रिकेट विश्वातील महासत्ता आहेत आणि याच कारणास्तव ताकदीने पंजा लढवला जाणार यात मात्र शंका नाही आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. चुकीची दुरुस्ती. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या आधीच्या बॉलवरती एक सिंगल आली होती त्याच कारणास्तव धावा इथे मात्र 16 पाहायला मिळतात. 16 ऑन द बोर्ड आहेत. एक धाव सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. पुढचा बॉल गणेश पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॉल खाली राहिला होता. वेगही आहे या गोलंदाजाकडे आणि अगदी त्याच वेळेला व्हेरिएशनही चांगलं पाहायला मिळालंय. कधी फिंगर रोल करतोय, कधी बॅकअप द लाईन ठेवल्यात, कधी फुल लाईनचे बॉल टाकलेत. गणेश घारे वैविध्यतापूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. 16ला 2. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती अभि देवगरे. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं आणि चेंडूला फ्लिक करत असताना पाठवलाय चौकार. थँक्यू. आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमी. नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करतायत तुम्ही तिथेच वन साइड किंग हा आम्ही. अभि देवगरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. स्वतःला सिद्ध करावंच लागणारा आजचा दिवस तो आहे. इथे धावा गोळा करायच्या आहेत.
धाबांची भूक भागवायची आहे तर अभिला संयमाने बॅटिंग करावी लागणार आहे. धीरोधार्तता चांगली ठेवावी लागेल. ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागणार आहे. धाबा निश्चित येतील. 20-2 आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे गणेश. 7 धाबा 1 विकेट त्याने इथे प्राप्त केलेली बाला मिळाली. 22 नॉन स्ट्रायकर एंडवरती बाला मिळतोय. 7 बॉल 10. सध्याच्या घडीला हा खेळाडू चांगले प्रयत्न करत असताना बाला मिळालाय. गणेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना बाला मिळेल. ओव्हर द विकेटने पुढे सरसावला. वेगाने बॉल टाकला होता. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चारी मुंड्या चित केलं इथेही फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 20 धाबा फलकावरती 2 बॅटर आउट. हॅलो, धन्यवाद. खरं तर कडाव संघाला अक्षरशः थांबून ठेवलंय ते उमरोलीने. आणि असं म्हणतात लोक की उमरोलीची माती गोलंदाजांची आहे. उमरोलीच्या मातीत फलंदाज नाही जास्त, परंतु गोलंदाज नक्कीच जन्माला येतात. आणि त्याच मातीतल्या या धुरंधर गोलंदाजांनी कडाव संघाला 3 ओव्हरमध्ये 20 धावांवरती मात्र थांबवून ठेवलं. मी विनंती करतोय श्री गणेश तलपे वडवली, ज्या टीमने ही स्पर्धा जिंकले, एकदा उपविजेते पद पटकावलं आणि त्यांच्या विरोधात असेल पहिल्यांदा खेळेल या स्पर्धेत, या विश्वचषकात, तो गणेगाव चिंचवली. तर मी दोन्ही टीमला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. साहिल लोंगलेचा वापर पुन्हा एकदा करण्यात येत असताना बाला मिळतो आहे. 20-2 आहेत. शस्त्रांचा आणि अस्त्रांचा वापर नेहमीच केलाय साहिल लोंगलेने. याही वेळेचा बॉल बाहेर काढला होता. फिंगर रोल करतो. सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास. आत्मविश्वासात त्याचा सर्वाधिक मोठा अवजार आहे. गोलंदाजी करत असताना बाला मिळतोय. ISPL मध्ये ISPL चा बॉल ज्याने वापरला, स्विंगचा सुलतान. युवराज अंकुश मोकाशी यांच्या वतीने आबी देवगरेच्या षटकारासाठी 500. बॉल इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथून येत असताना बाला मिळते आहे. धाफलकावरती धावा, सिंगल लेग बाई झाली आहे. 21 धावा धाफलकावरती बनल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. सन्माननीय माफी असावी, कारण मी या भावना समजू शकतो. विलास कोळंबे साहेब यांच्या वतीने साहिल लोंगलेने जरी ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली तरी सुद्धा 1100 रुपयांचं कॅश प्राईज. तगडा संघ आहे साहेब, ओव्हर हॅट्रिक नको, 2 विकेटसाठी द्या. चला, तर 2 विकेटसाठी साहिल लोंगलेला 1100 रुपयांचं कॅश प्राईज. 21 धावा धावलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. अभि देवगरे 8 बॉल 10 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. पुढचा बॉल यावेळेला फुल लेनचा होता. लोअर फुलटॉस बनवला होता. क्षेत्ररक्षण खराब, मिस फिल्डिंग. रन्स निश्चित मिळणार. दुहेरीचा प्रयत्न झाला. दुसरी धाव एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. आणि आज चांदईमध्ये धावांचा सेल लागलाय की काय. गेट 1 बाय 1 फ्री फ्री फ्री. सिंगल होती, तिथून एक डबल आली आहे. धाव मिळाल्या. 2 संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 23. 23 ऑन दी बोर्ड आहेत. 2 फलंदाज बाद. जयेश बोराडे साहेब यांना विनंती की आपण, उमेश बोराडे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावा झाल्या त्या 23. 23-2. चौथं षटक प्रगती पदावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला आडवा बाटणे करण्याचा प्रयत्न. धावा आलेल्या नाही आहेत. फिंगर रोल करतो. ऍक्शन रिप्ले पाहिला तर बॅटरच्या रीच मध्ये दिला नव्हता हा बॉल. जास्तीचा दूर ठेवला. फिंगर चांगले रोल्स केलेत. हा बॉल पहा, हा स्लोवरून होता, हा कटर होता, बाहेर निघाला. हातभर वळण घेणारा, एकाच ऍक्शन मध्ये विविधतेने गोलंदाजी, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटरला लेजिम खेळायला भाग पाडतोय. यावेळेचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस. साहिल लोंगले डेफिनेटली हिट. तिसरा फलंदाज अभि देवगरे आउट. धन्यवाद. एक कार निवास कार आहे, निवास कार MS01 DP 3069. पार्किंग अगदी समोरच पार्क केले, ती कृपया करून बाजूला काढा. निवास कार आहे 3069. I10 निवास आहे. कोणती आहे? माझ्याकडे गाडी नाही, बरोबर आहे ना? हां. तर प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती. एक महत्त्वाचा सन्मान आपण इथे करतोय मंचावर. सन्माननीय वंदनाताई थोरवे यांचं इथे आगमन झालं. माजी सरपंच उकरूल ग्रामपंचायत वंदनाताई संतोष थोरवे यांचा सन्मान. जयवंतीताई कोळंबे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा.
रंजनाताई जिथे जिथे असतील त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच लाभते. जशा त्या राजकारणात सहकारी आहेत तशा त्या राजकारणाच्या बाहेरही तेवढ्याच मैत्री जपतात. आणि वंदनाताई संतोष थोरवे यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतो. इट्स ओव्हर टू जयेश सर. 23-3 आहेत. याही वेळेचा बॉल वेगाने शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळाला. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. लेग बाय झाली आहे. संघाची धावसंख्या बनल्यात. एकंदरीत 24 चेंडूचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती आहेत. रन बॉल इथे धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. 24 धावा धावफलकावरती आहेत. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. उकरूल ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वंदनाताई संतोष थोरवे यांचा सन्मान जयवंतीताई कोळंबे ज्या सरपंच आहेत आणि ज्यांच्या नावानेही स्पर्धा भरवण्यात आले. पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. प्रमोदजी माळी साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. प्रमोदजी माळी साहेब. चांदईची स्पर्धा म्हटल्यानंतर जयेश सर हा स्टेज आहे ना, स्टेज कम से कम मी सांगतो तुम्हाला 25 फूट, अगदी 25% तरी कमी आहे. फूट मी पटकन म्हटलं 25% कमी आहे. कारण जी शेतामध्ये स्पर्धा व्हायची त्याचा स्टेज एवढा भव्य दिव्य असायचा तरीसुद्धा मंचावरती तेवढीच गर्दी असायची. आणि आम्ही ॲडव्होकेट रंजनाताई धुळे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. वंदनाताईंचे देखील मनापासून आभार. आणि आता सध्या कडाव टीमची गाडी पटरीवरती आणायची असेल तर बाईकवीर प्रकाश बदेला आक्रमण शेवटच्या षटकात करावंच लागेल. की असं नाही आहे उमरलोचीच गोलंदाजी आहे, कडावची पण गोलंदाजी तेवढीच भेदक आहे. मजा येईल सेकंड इनिंगमध्ये. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. 24-3 आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय दाखल झालाय. प्रकाश बदे यावेळेला बॅकफुटला आला होता. इथे त्यालाही डॉमिनेट केलंय. सैरा वैरा पळतायत फलंदाज. धावा आलेल्या नाही आहेत. 25 चेंडू संपलेत. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. रन्स आलेल्यात नाही आहेत. 5वं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. आज तुम्ही तितकेसे कष्ट केलेले नाही आहेत. कारण सनीजी आपण म्हणतो ना की एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. ते कष्ट तुम्हाला इथे करावं लागणार आहे. ती मेहनत तुम्हाला करावी लागेल. पुढचे 5 बॉल बाकी आहेत. यदा कदाचित 5 बॉलमध्ये जास्तीच्या धावा इथून आल्या तर एक मोठी टोटल निश्चित पाहायला मिळू शकते. प्रकाश बॅकफुटला पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळाली आहे. धावांसाठीची धाव इथे जद्दोजहद करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय तो सुवर्ण मध्ये सापडलेलाच नाहीये. गोलंदाजांनी आपली गोलंदाजी आणि वर्चस्व इथे निर्विवाद असं प्रस्थापित केलंय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. श्री गणेश तलपे वडवली आणि त्याचबरोबर गणेगाव चिंचवली. तर दोन्ही टीम कॅप्टन नितेश आणि त्याचबरोबर पप्या, आपला जो कॅप्टन आहे तो आपण त्वरित टॉससाठी पाठवा. आणि आमचे सुप्रसिद्ध गायक बिंदास लदगे आपणही मंचावरती आपलंही स्वागत. 24-3 शेवटच्या षटकातील आणखीन एक मोठा बॉल आणि त्यावरती मोठा प्रहार. बॉलला शाल श्रीफळ देत अगदी सन्मानानं पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. प्रकाश बदेसाठी आपण इतकंच म्हणू शकतो, फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास त्याला ठेवावा लागणार आहे. आणि इथे त्याच्या बॅटमधून फायनली कोंडी फोडणारा हा षटकार आलाय. 30-3 धावा येऊ लागल्यात. आता मात्र समीकरण बदलू लागलेत का. अक्षय पुढचा बॉल. या वेळेला बॅकफुटला आले होते. हा पंप पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय. सिंगल आली आहे. सन्माननीय कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय पंढरीनाथजी राऊत साहेबांचं इथे आगमन होत आहे. आदरणीय पंढरीनाथजी राऊत साहेब आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवरांचंही स्वागत आहे. आणि कडाव संघ इथे झुंज देत असताना परंतु रनआउटची विकेट गेले. आणि नेक्स्ट मॅच तळपे वडवली आणि गणेगाव चिंचवली. तर दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. आय थिंक कॅप्टन आहे दिनकर तळपे आणि तिकडे गणेगावकडे असावा नितेश का प्रमोद आहे. ओके, तर या. आणि महाराज खेळणार आहेत का महाराज. तर महाराजांचं देखील स्वागत आहे. महाराजांविना पा जयेश सर तुम्हाला सांगतो, जेवढे चांगले ते प्रवचनकार आहेत तेवढे चांगले क्रिकेटर पण आहेत.
कधी कधी विजय चौकार षटकार पण मारतात. त्यांना क्रिकेटही तेवढंच आवडतं. तर त्यांना विनंती आहे की आपणही या. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्याने मात्र ISPL खेळलेला आहे असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नीतू माळीला आपण पाहत आहोत. 31ला 4. शेवटच्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षयची गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती इथे झाली आहे. यावेळेचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. SBCC उमरोली संघाचे पुरस्कर्ते समीरजी लोंगले यांचं इथे आगमन झालं. युवा उद्योजक. त्यांना विनंती आहे की रियालिटी सेक्टरमधील आणखी एक मोठं नाव समीर लोंगले साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आला. तिसरे पंच सागर किंवा नितेश आपण या त्वरित आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. अंपायरचा आहे ओके. तर अंपायरने रिव्ह्यू घेतला आहे हे लक्षात असू द्या. अंपायरने वाईट दिला आहे तेच मी म्हणते. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला आहे तर चेक करायला तिसरे पंच या त्वरित. लवकरात लवकर तिसऱ्या पंचांनी या. विलंब करू नका. बरेच पाहुणे उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपल्याला करायचा आहे. समीर लोंगले साहेब यांना विनंती आपण मंचावरती या. नुकताच पंढरीनाथजी राऊत साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. प्रवीणजी पाटील साहेब, विलासजी कोळंबे साहेब, समाधानजी गरत, संभाजी गरत, गुरुनाथजी बागडे साहेब, समीरजी पिरजादे, त्याचबरोबर यशवंतजी कोंडे, जनार्दनजी कोंडे, पांडुरंगजी कडव साहेब, सचिनजी धुळे, वाळकू माळी साहेब ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. तर पंचांचा निर्णय येणं अद्यापही बाकी आहे. कुणाल भागीत, उमेश बोराडे यांना विनंती की आपण मंचावरती या. समीर शेठ लोंगले यांना विनंती आपण मंचावरती या. उपसरपंच साहेब तुमच्यावरती नजरच गेली नाही. आपलं स्वागत. तर भावी आमदार चषक निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. निर्णय तुमच्या समोर येईल. 35, 38, 40 मॅच बघायला मजा येईल. एक दिलखेचक सामना होऊ शकतो. जयेश सर पाहूया आता निर्णय काय करतायत. दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि ताकदीनेच पंजा लढवला जाणार आहे. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव इथून येत असताना पाहायला मिळाली. खरं तर एक्स्ट्राची धाव आलेली पाहायला मिळाली होती. हा ॲक्शन रिप्ले, हा बॅक कॅमेरा अँगल तुम्हाला पाहायला मिळतो आहे. खरं तर फारसा दुरून जाणारा पाहायला मिळाला होता आणि त्याच कारणास्तव ही धाव अवांतर स्वरूपाची येत असताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवरती 32 आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही येणं बाकी आहे. भावेश स्ट्रायकर एंडला 3 बॉल 1 तो नॉट आउट. यावेळेला बॅटची आतली कडा पुन्हा एकदा खोला टाकला होता. परफेक्ट यॉर्कर. सातत्याने यॉर्करचा भडीमार आणि इथे धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये भावेशला देखील माघारी परतावं लागणार आहे. आणि किणिक फलंदाज 33 या धावसंख्येवरती 5वा बॅटर आउट. आपलंही स्वागत आहे. चांगले क्रिकेटर देखील आहेत. मी विनंती करतोय समीर शेठ लोंगले यांना की आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. गाडी अडकले. कॅप्टन उपस्थित झालेत का. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत नेक्स्ट मॅचचे. आणि समोरचा जो मेन रस्ता आपला भिवपुरी रोड स्टेशन आणि कडावला जोडणारा त्या रस्त्यावरती कुणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू नका. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं काय करू नका. भरपूर जागा आहे. पाहिजे तेवढी पार्किंग आहे. तिथे जाऊन पार्क करा. त्रास देऊ नका लोकांना. उद्या गुढीपाडव्याचा दिवस आहे. शेवट वर्षाचा असा करू नका की लोकांना त्रास होईल. उद्या उठल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. पार्किंग खूप मोठी आहे. 33ला 5. शेवटचा बॉल या षटकातील आणि या सत्रातील. आणखीन एक झेल इथे टिपण्यात आलाय. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. 6वा फलंदाज बाद झालाय आणि इनिंग इथून संपली. जिथे मात्र धावा बनल्या त्या 33. 34 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं पाहायला मिळालं. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन या. दिनकर कडपे आणि तिकडे कोण आहे. सन्माननीय पंढरीनाथजी राऊत साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. नेक्स्ट मॅचचा टॉस बोलू वरती. यस कॅप्टनला वरतीच बोलूया आपण. दिनकर तळपे आणि तिकडे गणेगाव चिंचवलीचा प्रमोद. तर या आपण टॉस करतोय. तांडेल या अंगाला काहीच आवाज माझं काही. चला तर टॉस आपण करणार आहोत. काही सत्कार करणार आहोत.
तर टॉस इथे संपन्न होईल. येतो मी, मला भावना समजतात. तर टॉस पंढरीनाथ शेठ राऊत साहेब, त्याचबरोबरीने संपतजी आडप साहेब देखील उपस्थित आहेत, बोराडे साहेब उपस्थित आहेत टॉससाठी. आणि हा टॉस कोणी जिंकला? गणेगावने का? दिनकरने टॉस जिंकलाय. तर त्याने फिल्डिंग स्वीकारली. दिनकरला थोडं विचारू आपण, कारण मॅच चालू व्हायला थोडा वेळ आहे. तर नक्कीच विचारू. दिनकर, तुम्ही सदस्य आहात आणि मोठ्या स्पर्धेचं आयोजन RK साहेब आणि JK साहेबांनी काम या स्पर्धेच्या बाबतीत. या स्पर्धेची तर नेहमी चर्चा असते. मागील 2015 पासून ही स्पर्धा होते. तर हा कर्जतचा वर्ल्ड कप म्हणून संबोधला जातो. आज आपण प्रत्येक ठिकाणी नाईट मॅच बघतो, परंतु एवढी पब्लिक कधीच आजपर्यंत बघितली नाही. हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. क्या बात आहे, हीच तर खासियत आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की RK साहेबांची स्पर्धा आहे, JK साहेबांची स्पर्धा आहे, म्हणून हा वर्ल्ड कप नाही तर या स्पर्धेला प्रेक्षकांनी दुजोरा दिलेला आहे. हा, तर मनोहर माळी साहेब, फक्त मला आठवण करून द्या, पैसे माझ्या लक्षात राहत नाही, लोकांकडे बरेच उरलेत. मनोहर माळी साहेब यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000, सलग 4 चौकारांसाठी देखील 1000. तर हे नोंद करून घ्या. येस, या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत पंचायत समिती माजी सभापती आदरणीय पंढरीनाथ राऊत उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय पंढरीनाथ राऊत कर्जत पंचायत समिती माजी सभापती यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो. SBCC उमरोली टीमला अवघ्या 34 धावांचं लक्ष या मॅचमध्ये देण्यात आलंय. खरं तर मी SBCC उमरोलीच्या बऱ्याचशा मॅचेस बघितलेल्या आहेत आणि SBCC उमरोलीचा 12th मॅन देखील बऱ्याचशा मॅचेसमध्ये त्या स्पर्धामध्ये बघितलेला आहे. जेव्हा ज्या स्पर्धामध्ये ज्या नाईट स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असते ना, त्या स्पर्धामध्ये SBCC उमरोलीच्या गोलंदाजीचा वेग असतो. त्याचसमयी त्या मॅचसाठी पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार या मॅचमध्ये जो बॅटर ठोकेल त्याच्यासाठी विलासदादा कोलंबे यांच्याकडून तब्बल 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. दरम्यान दुसऱ्या सन्मानात या ठिकाणी आदरणीय प्रवीणजी पाटील उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी पाटील, आदरणीय प्रवीणजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याचसोबत आदरणीय विलासदादा कोलंबे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं, त्या सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला, या दरम्यान मॅचला होईल सुरुवात. कर्जत टेनिस क्रिकेटमधील 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात आणि ज्या मॅचची प्रेक्षक वाट पाहत होते तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला. त्याच समेत आदरणीय उमेशजी बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. हॅलो. आदरणीय उमेशजी बोराडे, मॅचला सुरुवात आणि पहिल्या बॉल वरती डॉट बॉलने सुरुवात करतोय भावेश गायकवाड. ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव 34 धावा त्यांना इथून वाचवायच्यात, पण 34 धावा वाचवताना देखील पहिला बॉल निर्धाव टाकलाय भावेश गायकवाडने. त्याच समेत आदरणीय रामदादा लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पुढील बॉल शरदचा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आणि पहिली विकेट. 34 धावांचा टार्गेट आहे. धावा जरी कमी वाटत असल्या तरी त्या वाचवण्यासाठी जी सुरुवात केली भावेश गायकवाडने, पहिला धक्का SBCC उमरोली टीमला. शरद आउट.
येस थँक्यू डीजे. आदरणीय अशोकजी देवगरे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय रामदादा लोंगले उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय रामदादा लोंगले. मोठी विकेट कमावलेली आहे. आदरणीय, खरं तर आपण पाहतो SBCC उमरोलीचे जे पुरस्कर्ते आहेत, इंजिनियर आणि युवा उद्योजक समीरजी लोंगले यांचे पिताश्री राम लोंगले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण बघू शकाल. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय समाधानजी घरत उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. समाधानजी घरत. त्याच समेत आदरणीय संभाजीदादा घरत यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय संभाजीदादा घरत. चला, मॅचला होती सुरुवात. खरं तर कॉमेंट्रीसाठी खरं तर अंकुश मुने यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू सो मच. आणि जाऊया मॅचकडे. 2 बॉल 1 विकेटने ही सुरुवात. साहिलचा हा शॉट, पॉइंटचा खेळाडू होता. फ्लाइंग स्लिप देखील पुढे आली. 1 रन कंप्लीट दुसरीसाठी. इंटरेस्टेड होते साहिल, मागे यावं लागलं. 1 रन रिस्की रन होती पहिलीच. त्याच समेत आदरणीय समीरजी पिरजाते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. समीरजी पिरजाते. त्याच समेत आदरणीय यशवंतजी कोंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जबरदस्त शॉट मारलाय, खणखणीत असा षटकार. मनोहरजी माळी यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि SBCC उमरोली यशवंत कोंडे सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच समेत जनार्दनजी कोंडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. 4 बॉलमध्ये धावा झाल्या त्या 7. अवघ्या 34 धावांचं लक्ष आहे. ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव. खरं तर या 2 महासत्ता आहेत कर्जत टेनिस क्रिकेटमधल्या. आणि मॅच कट टू कट फाईट, जी मॅच प्रेक्षकांना हवी आहे तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्की रंगेल. भावेश गायकवाड 4 बॉलमध्ये 7 धावा देतोय. पहिली विकेट त्याने आउट केलेली आहे. बंटी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याच समेत आदरणीय प्रमोदजी माले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय प्रमोदजी माले. 30 बॉल 34 करायच्यात आणि 5 चेंडूमध्ये भावेश गायकवाडने रन्स दिल्यात अवघ्या 7. त्याच समेत आदरणीय पांडुरंगजी कडाव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. शेवटच्या बॉलवरती सिक्सर मारला आणि आयवा कॅच पकडली होती मात्र वैभव थेरने. वैभव थेर यांना कॅश प्राइज नक्की मिळेल मॅच संपल्यानंतर. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा झाला स्कोर कार्डवरती 13. संदीप सर, खरं तर डॅनी भाऊजींच्या टीमचं जर खरं विश्लेषण कोण करत असेल सकाळी 7:30च्या ट्रेनला, तो सोरावळेचे पांडुरंग कडव आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. शिवशक्ती कडाव आणि त्याचबरोबर उमरोली टीमचं कुठेही स्पर्धा असू दे, जर त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जर सकाळी 7:30 वाजता मला कोण देत असेल तर सोरावळेचे पांडुरंग कडव. त्याच समेत आदरणीय सचिनजी धुले या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. सचिनजी धुले. त्याच समेत आदरणीय वाळकू माळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय वाळकू माळी. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय अंशुलजी भगत उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. 24 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष आता इथून गाठायचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न साहिलचा. पहिला चेंडू इथून डॉट. असेच डॉट बॉल टाकावे लागतील ते मात्र विक्रांतला. ही मॅच शेवटपर्यंत आता रेटून न्यावी लागेल ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडावला.
23 बॉल आणि आता लक्ष बाकी अजूनही 21 धावांचं. त्याच समेत या ठिकाणी आमचे शिवव्याख्याते अक्षयजी तिकंडे उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आणि या दरम्यान पाहतो आपण विकेट. आणखीन एक धक्का दिला SBCC उमरोलीला. हा सामना जरी कमी धावांचा वाटत असला तरी ही मॅच प्रेक्षकांना माहिती आहे की कर्जत तालुक्याच्या बाहेर भल्या भल्या संघांना पाणी पाजणारे कर्जतचे हे दोन संघ आहेत. आणि जेव्हा ते एकमेकांच्या समोर येतात त्यावेळी कर्जतच्या प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते की कडाव जिंकणार की उमरोली जिंकणार. आणि आता त्याच दोन टीम मधील हा सामना, इथूनही हा सामना ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव संघ आपल्या बाजूने खेचू शकतो. कारण आता येणारे चेंडू बघू शकाल तुम्ही 22 धावा करायच्यात, अजूनही 21. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय बालाराम कोलंबे उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. बालारामजी कोलंबे. 13 धावा झालेले आहेत 22 चेंडूमध्ये. 21 रनची गरज आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो रत्नदीप. हार्ड हिटर बॅटर, खरं तर जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर करण्यामध्ये ताकदवान फलंदाज म्हणून ओळख आहे SBCC उमरोलीचा. तो रत्नदीप मैदानाच्या आतमध्ये आणि समोर चांगला बॉल. मॅच अशीच रंगेल, शेवटपर्यंत कट टू कट फाईट होईल या दोन टीम मध्ये. त्याच समेत आदरणीय समीरजी लोंगले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. बावीसच्या बॅटिंगसाठी मात्र समीरजी लोंगले आणि डॅनी लोंगले यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज जमा झालंय. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. संदीप सर 4 लगातार चेंडू डॉट टाकलेत विक्रांतने. प्रेक्षकांच्या मनामध्ये आता विचारचक्र सुरू झालं असेल की हा सामना नक्की कोण जिंकेल. येणारे चेंडू आहेत या मॅच मध्ये, अजूनही 20 धावा करायचे 21. आता चेंडू आणि धावा यांच्यामधील फक्त 1 रनचा अंतर आहे. जबरदस्त बॉलिंग, 4 लगातार डॉट बॉल टाकलेत विक्रांतने. समोर रत्नदीपच्या बॅटमधून ऑन साइडला स्ट्रोक आलाय. पहिली रन कंप्लीट. खेळाडू आहे त्या ठिकाणी अभि, 1च रन मिळेल. 5 चेंडूमध्ये 1 धाव दिली ती विक्रांतने. आदरणीय गुरुनाथ बागडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. गुरुनाथजी बागडे. भास्करजी लोंगले आणि उमेश जाधव यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. अवघी 1च धाव 5 चेंडूमध्ये विक्रांतने दिलेले. लास्ट बॉल आणि टाळ होऊन जातो या गोलंदाजीसाठी. 1 धावेचं षटक टाकलंय ते विक्रांतने. काय जबरदस्त गोलंदाजी ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडावच्या विक्रांत या बॉलरची. आणि आता मॅच येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती मात्र 20 धावसंख्येची. दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर हा सामना पोहोचला 18 बॉल 20. आदरणीय बबनजी आईनकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय समीरजी पवाले यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समेत आदरणीय ओमकारजी टोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. ओमकारजी टोंबरे. मैदानाच्या आतमध्ये दोनही संघ एकमेकांच्या विरोधात जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. भरपूर आघात आहेत, कधी उमरोलीच्या शिवशक्ती कडावच्या विरोधात तर कधी शिवशक्ती कडावच्या उमरोलीच्या विरोधात. दोनही टीम एकमेकांच्या विरोधात जो खेळ प्रेक्षकांना हवा आहे तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. 18 बॉल अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोअर मॅच आणि प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणारे हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. कर्जत टेनिस क्रिकेटचा विश्वचषक चांदईची स्पर्धा आणि चांदईच्या स्पर्धेमध्ये सर्व बाजूंनी तुम्ही जर पाहिलं तर रॅलिंगमध्ये खरं तर उभं राहिलंही जागा नाही आहे. इतकी प्रचंड गर्दी या नाईट टुर्नामेंटमध्ये आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतो. 18 बॉल 20, काही होऊ शकेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय. ISPL फेवरेट
नीतू माळी आणि त्याच्या विरोधात आहे हार्ड हिटर रत्नदीप लोंगले. एसबीसीसी उमरोली 18 बॉल 20 करायचेत आणि ही फाईट आहे आता तिसऱ्या ओव्हरमध्ये नीतू माळी वर्सेस रत्नदीप लोंगले. पहिला बॉल नीतू माळीचा नो बॉल टाकलाय. एक्स्ट्राची धाव मिळेल अशा धावा नीतूला वाचवायच्या आहेत. आता पुढचा बॉल आहे फ्री हिट. 18 बॉल आणि आता इथून विजयासाठी धावा हव्यात 19. काही होऊ शकेल. ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव या संघाची देखील आपण नेहमी बॉलिंग पाहिलेले की पराभवाच्या छायेतून या टीमने देखील मॅचेस खेचून आणलेले आहेत आणि आता तीच वेळ आहे की जिथे धावा कमी आहेत तिथे धावा वाचवायच्या शिवशक्ती कडावला. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मोठी संधी आहे रत्नदीप लोंगलेला. खाली राहिला नीतूचा चेंडू. डॉट बॉलची सांगता. मॅच बनतीये आता 17 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. भरपूर आघात आहे. खरं तर ज्या पद्धतीचं प्रेशर या मॅच मध्ये ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव आणि त्याचबरोबर एसबीसीसी उमरोली समीरजी लोंगले डॅनी लोंगले पुरस्कृत हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रेशर बनवलेलं आहे. काय ॲम्बियन्स बनले या मॅच मध्ये. लो स्कोअर मॅच, रफ टफ फाईट. दुसरा बॉल नीतू माळीचा. यावेळेस देखील रत्नदीपला नियंत्रणात मध्ये ठेवतोय. 2 लगातार डॉट बॉल. मागच्या 8 चेंडू मध्ये फलंदाजांच्या बॅटमधून आली आहे फक्त एकच धाव. मागच्या 8 बॉल मध्ये फक्त 1 धाव आलेली आहे आणि मॅच आता बनतीये. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आता धावा वाढल्यात. चेंडूंपेक्षा धावा आता वाढल्यात आणि हा रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय एसबीसीसी उमरोलीसाठी. बघायचा नीतूचा पुढचा बॉल. रत्नदीपचा स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू आलेत. बॉल अडवला. फेक करतोय स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या धावेसाठी रत्नदीप पोहोचलाय. 2 धावा इथून मिळतील. 2 धावा कमी झाल्यात. 15 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज आहे. इट्स अ अनप्रेडिक्टेबल गेम. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अस्सल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय रमेशजी लदगे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. 15 बॉल 17 धावा. क्रिकेटचं हे 2 टीम मध्ये सुरू असलेलं द्वंद्व सध्या रस्सी खेच आहे कडाव आणि उमरोली मध्ये. नीतूचा बॉल विकेट किपरच्या हातात. चांगला चेंडू या दरम्यान डॉट बॉल. आता 14 बॉल 17 धावा. वाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इथून आपण चेक करतो. तिसऱ्या पंचांकडे निर्णय या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण एका बाजूला थर्ड अंपायरचा निर्णय आहे. पण ही गर्दी बघा. अक्षरशः आमचे प्रेक्षक उभे राहिलेत. ज्यांना उभं राहायला जागा नाही ते खाली बसलेत. खरं तर KTC लाईव्ह इव्हेंट कॅमेरामॅनचं देखील आपण कौतुक करतोय. संपूर्ण ग्राउंड आपण कव्हर करा आणि ही अलोट गर्दी सांधई या स्पर्धेची. डिसिजन येतो फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. मॅच मध्ये आता बॉल बाकी आहेत 14. धाव्या हव्यात 17. शिवशक्ती कडाव ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडावने आपल्या गोलंदाजीने मॅच मध्ये खरं तर जो सर्वोत्तम खेळ हवाय एसबीसीसी उमरोली आणि शिवशक्ती कडाव मध्ये तो दोनही टीमने आतापर्यंत दाखवलेला आहे. 14 बॉल आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 17. गोलंदाज सय्या नीतू माळी. 5वा बॉल. 5वा चेंडू हवेत खेळलेत. उंच हवेत. कॅचची संधी. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. 2 धावा इथून मिळाल्या. 2 धावा कंप्लीट. आता येणारे 13 बॉल विजयासाठी धावा हव्यात त्या 15. काही घडू शकेल. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आता उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. चांदाईची स्पर्धा आणि चांदाईच्या स्पर्धेमध्ये हा सामना कोण जिंकेल. शेवटचा बॉल आहे नीतू माळीचा. 3री ओव्हर शेवटचा बॉल. रत्नदीप लोंगले मैदानाच्या आतमध्ये. भावेश त्याच्या साथीला आहे आणि या प्रेशराइज सिच्युएशन मधून हा सामना इथून खेचून आणायचा आहे. लास्ट बॉल समोर केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह अडवला चेंडू नीतू माळीने. षटक इथून समाप्त झालं आणि आता ओव्हर नंबर 3 ची इथून समाप्ती होत असताना येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात त्या मात्र 15. कॅमेरामॅन तुमच्यासाठी खास विनंती आहे. अगदी या स्पर्धेला विश्वकप का संबोधलं जातं त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. ते म्हणजे आमचा प्रेक्षक राजा
जरा या प्रेक्षक राजाला जर वेळ मिळाला तर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा आपण. खरं तर अलोट गर्दी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. सर्वत्र बघा प्रेक्षकांचे स्टँड खचाखच भरलेत अक्षरशः रॅलिंग वरती. प्रेक्षकांचा खरं तर प्रेक्षकांचा हा प्रचंड महासागर, म्हणजे नक्की बाउंड्री कुठे हे दिसत नाही, इतके प्रेक्षक बाउंड्री लाईन वरती आहेत. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण मागे व्हा, आपण डिस्टर्ब करताय थोडं. आदरणीय माजी सरपंच राजू इलाम यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती या. त्याच समेत अस्सल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रमेशजी लदगे यांचं सुद्धा आगमन झालंय, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव संघाचे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पॅकरशिप ज्यांनी केले विशुदादा बोराडे आणि रज्जूदादा पवाळी यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समीर लोंगले आणि डॅनी लोंगले पुरस्कृत एसबीसीसी उमरोली. काय प्रचंड गर्दी आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये आता विचार सुरू आहे की 12 चेंडूमध्ये 15 धावा एसबीसीसी उमरोलीला करायच्या आहेत. तर ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडावला त्या धावा वाचवायच्या आहेत. 12 चेंडू 15 धावा. प्रत्येक जण या मॅच मध्ये इन्व्हॉल्व झालाय की आता हा हाय व्होल्टेज ड्रामा, हा रोमांचकारी सामना कोणत्या टीमच्या बाजूने झुकेल. भावी आमदार सरपंच चषकाचा सर्वांच्या नजरेत असणारा हा सामना. 12 चेंडू 15 धावा. बॉलिंग मार्क वरती आला, गोलंदाजी मार्क वरती विक्रांत. परत एकदा विक्रांत उंबरकरकडे षटक दिलेलं, ज्याने एका धावेचं षटक टाकलं होतं. आता मॅच 12 बॉल 15. समोर येतो मात्र ऑन स्ट्राईक भावेश. गेम ऑन. पहिला बॉल बॅट वरती येईल, लॉंग ऑन मध्ये मारला षटकार भावेशने. प्रयत्न होते अभिचे पण चाललाय चेंडू सीमा पार. अगणित झाले आघात, जरी संकल्प सुटू न द्यावे, मार्ग खडतर स्वप्नांचा तरी अखंड चालत राहावे. आणि अखंड चालणारी मॅच. आता आलेले येणारे 11 बॉल आणि 9 रनची गरज आहे. खतरनाक क्लायमेट बनवलेले दोन्ही टीमने. अजूनही आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. सिक्सर मारलाय भावेशने. मॅच अजूनही 11 बॉल 9. एकेका धावेसाठी झुंज द्यायला भाग पाडावा लागेल एसबीसीसी उमरोलीला. आणि आता विक्रांत उंबरकरला या मोमेंटला बाउंड्री वाचवायचे आहेत ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडावसाठी. काय घडेल. 11 बॉल आहेत, करायचे धावा कंपल्सरी 9. दुसरा बॉल विक्रांतचा विकेट किपरच्या हातात. या चेंडूंची गरज आहे ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडावला. डॉट बॉल हवेत आणि ते डॉट बॉल विक्रांतच्या माध्यमातून. 10 चेंडू आता 9 रनची गरज आहे. 40-50 सरकार वैभव कडव आणि नितीन सावंत यांच्याकडून प्रेक्षकांसाठी ऐवाज झेल 500 रुपयांचं कॅश प्राइज या मॅच साठी. भावेशच्या बॅटिंगचा जर आपण पाहिलं तर त्याने सिक्सर मारला, डॉट कळला, सिक्सर मारला, डॉट कळला, सिक्सर मारला, डॉट कळला. आता सिक्सर मारेल का. 10 बॉल 9 ची गरज आहे. भावेशच्या बॅट मधून आला रे आला, षटकार आला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय हा चेंडू सीमा पार. कडक षटकार. 9 बॉल आता बाकी आणि अवघ्या 3 धावांची गरज आहे एसबीसीसी उमरोलीला. थँक्यू डीजे. 9 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. अजूनही ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव संघ या मॅच मध्ये पलटवार करू शकतो. विक्रांत मस्ट निडेड विकेट हवी ती भावेशची, कारण ज्याने आतापर्यंत षटकाराच्या मदतीने धावा केल्यात. भावेशच्या बॅटमधून ऑन साइडला स्ट्रोक आलाय. खेळाडू तैनात आहे. बॉल समोर आहे. बॉल कॅरी केलाय. एकाच धावेवरती थांबलेत. 8 चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी दाखवली विक्रांतने. त्यानंतर आलेला नितू माळी
पण भावेशने जर का या मॅच मध्ये धावा केल्या असतील तर फक्त सिक्सरने. त्याने ठोकलेले 4 षटकार खरं तर या धावा संख्येपर्यंत घेऊन येण्यामध्ये खरं तर तो यशस्वी आतापर्यंत ठरलाय. पण अजूनही सांगू शकणार नाही कारण 8 बॉल 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. रत्नदीपच्या बॅट मधून विजयाचा षटकार जिंकला एसबीसीसी उमरोली. समीरजी लोंगले, डॅनी लोंगले पुरस्कृत एसबीसीसी उमरोली हा संघ विजयी झालाय. अभिनंदन टीम अँड हार्ड लक ध्रुवी जिजा 11 शिवशक्ती कडाव. मनोहरजी माळी साहेब आपण आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जावं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी येस, मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. खरं तर रज्जूदादा पवाळी हे कडाव संघाचे पुरस्कर्ते होते, परंतु त्यांच्या वतीने त्यांचा फेवरेट प्लेअर आहे रत्नदीप, त्याने विजयी षटकार मारला. तर रत्नदीपसाठी रज्जूदादा पवाळी यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. मनोहर माळी साहेब ज्यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं, आपलं पारितोषिक घेऊन जा. मनोहर माळी साहेब आपलं पारितोषिकची रक्कम आहे ती घेऊन जा. आणि रत्नदीप आपल्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, ते आम्ही 12व्या प्लेअरकडे सुपूर्द करतोय. मयूर, अतिरिक्त रत्नदीपचे 1000 रुपये हे 12व्या खेळाडूकडे सुपूर्द करतोय. आणि मनोहर माळी साहेब आपला 1000 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जा. येस, आपण जाऊयात सन्मानाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अस्सल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रमेश दादा